नमस्कार. तर बघा, आज आपण आज आपण घटक 2 पाहणार आहोत नवोदयचा गणितामधील. तर बघा, पूर्ण संख्येवरील 4 ज्या काही मूलभूत क्रिया आहेत, त्या घटकाचं नाव आहे. ते आपण संपूर्ण पाहणार आहोत. तर चला बघूया. आता ते बघत असताना काही ज्या काही समजा विभाजितेच्या कसोट्या असेल, ज्या काही भागाकाराच्या क्रिया असेल किंवा ज्या काही क्रिया असेल, त्या क्रिया कशाप्रकारे करायच्या या संदर्भात आपण आधी सविस्तर पाहूया आणि विभाजितच्या कसोट्या कोणकोणत्या आहेत, त्या कसोट्या कशाप्रकारे अभ्यासायच्या हे सुद्धा आपण पाहूया. आणि बघा, अ, आपण जेव्हा भागाकार करतो, बघा एक भागाकार करून बघूया. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. 12/2 करूया. आता बघा, बेस आहे 12. बेस आहे 12. इथं राहिले आपले 0. आता या भागाकारामध्ये हे 2 आहे याला काय म्हणतात? 12 आहे याला काय म्हणतात? 6 आहे याला काय म्हणतात? आणि जे काही खाली आलेलं आहे त्याला काय म्हणतात? हे आधी कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊया. हा या ठिकाणी जो 2 आहे त्याला भाजक म्हणतात. भाजक. याचाच अर्थ भाजक म्हणजे काय? तर भागणारा. भाजक म्हणजे काय? तर भागणारा. आणि ज्या संख्येला आपण भागतो म्हणजेच 12ला भागतो ते भाज्य असते. काय असते? भाज्य. आणि आपलं येणारं जे उत्तर आहे ते भागाकार असते. येणारे उत्तर काय असते? याला भागाकार असे म्हणतात. ही काही कन्सेप्ट आहे, क्लिअर करून घेऊया आपण. आणि बघा, हे जे काही खाली शिल्लक दिसत आहेत याला आपण बाकी म्हणतात. आता बघा, जेव्हा जेव्हा आपण भाज्य घेतलं, बरोबर, तर भाजक आणि भागाकार याचा गुणाकार बघा, भाजक आणि भागाकार याचा गुणाकार अधिक आपली जी काय राहिलेली बाकी, हे कशाबरोबर असते म्हणते? भाज्याबरोबर असते. हे भाज्याबरोबर असते. आता बघू द्या, आपलं भाज्य किती आहे? 12. बरोबर. भाजक किती आहे? 2. भागाकार कितीला आला आपला? 6. अधिक काय आहे आपल्याजवळ? 0, 0. पहिले गुणाकार करून घेऊया. 12 बरोबर साइन दोन्ही 12 आणि 0 12 मध्ये मिळवलं तरी 12च येते. याचा अर्थ हे जे भाज्य आहे ते भाज्य भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी यांच्या बरोबर असते. यांच्या बरोबर असते म्हणजेच काय? सारखं असते. हे इथं कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आता बघा, आता आपण पाहणार आहोत आता आपण काही विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत. विभाज्यतेच्या कसोट्या. आता कसोट्या कशाला म्हणतात? कसोट्या कशाला म्हणतात? तर एखाद्या संख्येला भाग जातो किंवा नाही, म्हणजे निशेष म्हणजे पूर्ण भाग, बाकी आपलं काय आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. तो फक्त पाहताक्षणीच आपल्याला ओळखता येणे, भागाकाराची ही क्रिया आपल्याला करायचं काम पडणार नाही, त्यालाच विभाज्यतेच्या कसोट्या असे म्हणतात. आता विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला आहे बघा. पहिले हे समजून सांगतो. आता बघा, हे भाज्य आहे, यालाच आपण विभाज्य म्हणू. काय म्हणू? वि लावून द्यायचा. हा झालं विभाज्य. आता बघा, 12 हे विभाज्य आहे. 12 हे कोण्या संख्यांनी विभाज्य आहे, म्हणजेच कोण्या संख्यांनी 12ला भाग जातो, हे पाहण्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या पाहाव्या लागतात. आणि या 12ला ज्या संख्येने भाग जातो ते सर्व विभाजक असतात. इथे लक्षात आलं असेल तुम्हाला. विभाजक कशाला म्हणतात? आपण एक बघूया, 12च घेऊया आणि हे कन्सेप्ट बघूया. विभाजक आणि विभाज्य कशाला म्हणतात ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या आपण पाहूया. आता इथे लक्षात घ्या, 12नी बघा कोणा संख्येला भाग जातो. बेस आहे 12, त्यानंतर 2 6, त्यानंतर 3 1 3. 12 या संख्येला म्हणजे, आणि बघा इथे एक आणखीन एक कन्सेप्ट आहे, मूळ अवयव.
मूळ अवयव, मूळ अवयव यालाच यालाच गुणनखंड असे सुद्धा म्हणतात. गुणनखंड हे कन्सेप्ट लक्षात घ्या. मूळ अवयव, आता या 12चे मूळ अवयव कोणते आहेत? तर मूळ अवयव बघा इथं आलेले आहेत 2, 2 आणि 3. म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 3 हे 12चे मूळ अवयव झालेत, अर्थात गुणनखंड झालेले आहे. आता बघा 2 दुनी 4, 4 त्रिक 12 हे 12चे मूळ अवयव झालेत. तर 12चे विभाजक कोणकोणते आहेत? हे तर मूळ अवयव आहे. तर 12चे आता विभाजक म्हणजेच 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जाते, त्या सर्व संख्या 12चे विभाजक असतात. 12ला ज्या ज्या संख्येने भाग जातो सर्व, ते सर्व 12चे विभाजक असतात. आता आपण बघूया इथं. आपल्याला भागाकारामधील जे क्रिया आहे त्यामध्ये कोणकोणते म्हणजे घटक दिलेले आहेत ते आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे विभाज्य कशाला म्हणतात आणि विभाजक कशाला म्हणतात. आपण भागाकारमध्ये बघितलं होतं साइन 2 12, यामध्ये बघितलं होतं हे भाजक आहे. 6 हे काय आहे? भाजक आहे. त्यानंतर 12 हे भाज्य आहे. 12 हे काय आहे? भाज्य आहे. 2 हे भागाकार आलेला आहे. 2 हे काय आहे? भागाकार आलेले आहेत आणि बाकी आपलं 0 आहे. तर आपल्याला विभाज्य आणि विभाजक कशाला म्हणतात? तर विभाज्य यामध्ये 12 ही संख्या विभाज्य आहे. आता बघूया आपण 12 जर ही विभाज्य संख्या घेतली तर 12ला आपण कोणकोणत्या संख्येने भागू शकतो? तर 12ला आपण बेस आहे 12 याचे अवयव काढून घेऊया आणि 2 त्रिक 6 आणि 3 एक 3. हे जे आहे 2, 3 आणि 2 म्हणजेच 12 बरोबर 2 गुणिला 2 गुणिला 3 हे 12चे मूळ अवयव झाले. हे 12चे काय झाले? मूळ अवयव झाले. याला 12चे मूळ अवयव म्हणतात. ते आपण अशा भागाकाराच्या पद्धतीने काढलेले आहेत. आता आपल्याला बघायचं आहे विभाजक. तर 12चे विभाजक कोणकोणते आहे? 12चे विभाजक बघा, 12चे विभाजक म्हणजे 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर 12ला बघा 1 ने भाग जाते, 12ने सुद्धा भाग जाते, त्यानंतर 2 ने भाग जाते, 3 ने भाग जाते, 4 ने भाग जाते, आणखी 6 ने सुद्धा भाग जाते, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 आपण ऑलरेडी घेतलेले आहे. आता बघा 12 या संख्येला विभाज्य असणाऱ्या किंवा विभाजक 1 आहे, 2 आहे विभाजक, 12 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 6 आहे. या सर्व संख्येने 12ला भाग जातो म्हणून हे सर्व संख्या 12चे काय असतात? या विभाज्य संख्येच्या हे सर्व संख्या विभाजक असतात. विभाजक म्हणजेच भाग जाणाऱ्या संख्या. एवढं लक्षात आले असेल तुमच्या. आणि 12चे मूळ अवयव कोणते आहेत? तर हे आपण अशा प्रकारे काढलेत. आता हे सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे काढता येते. बघा आपल्याला लिहिताना 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर 12ला 1 ने तर जातोच आणि 12 ने जातो. त्यानंतर बघा इथं 2 दिलेले आहे, 2 ने जातो. त्यानंतर याचा गुणाकार करायचा 4 ने जातो. त्यानंतर 3 ने जातो. त्यानंतर याचा गुणाकार करायचा 3 दोन्ही 6, 6 ने जातो. त्यानंतर झाला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या. या सर्व संख्यांनी 12ला भाग जातो. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला विभाजक काढता येतात. हे कन्सेप्ट इथं लक्षात आली असेल. आपण या ठिकाणी इथं लक्षात द्या तुम्ही.
आपण या ठिकाणी आता विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत. विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत. ते पाहत असताना विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय, तर जी विभाज्य संख्या आहे, त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जातो, म्हणजेच बाकी शून्य उरतात, हे आपल्याला भागाकार न करता पाहता क्षणीच आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी आपल्याला हे काही कसोट्या आहेत, त्या कसोट्या माहीत असणं आवश्यक आहेत. आणि त्या सहज आहे, मी सोप्या पद्धतीने सांगतो. बघा, पहिली 2ची कसोटी. आता बघा, एखाद्या संख्येने दोन या संख्येने एखाद्या संख्येला निशेष भाग म्हणजे पूर्ण भाग जातो की नाही, हे आपल्याला पाहता क्षणीच ओळखायचं असेल, तर त्या संख्येच्या एकक स्थानी काय असायला पाहिजे, 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक त्या संख्येच्या एकक स्थानी असेल, तर त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो. एखादं उदाहरण बघूया आपण, मग तुम्हाला तुमच्या लगेच लक्षात येईल. उदाहरणात बघा, बघा एवढी मोठी संख्या लिहिली, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, म्हणजे 15,67,890 एवढी मोठी संख्या लिहिली. आणि मी म्हटलं या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जातो का, निशेष भाग जातो का, म्हणजे बाकी काहीच राहिलं नाही पाहिजे शिल्लक. तर मी काय करणार, याच्या एकक स्थानचा अंक बघणार, आणि तो एकक स्थानचा अंक या संख्यापैकी असेल तर मी सहज सांगणार की या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो. याच्या एकक स्थानी काय 0 आहे. मग आपण 2ची कसोटी काय पाहिली, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात, त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो, दोन्ही पूर्ण भाग जातो. आता मी इथं जर 4 लिहिले तर एकक स्थानी 4 आहे. आपली कसोटी काय म्हणते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असेल, त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो. म्हणजे 4 हे एकक स्थानी आहे, म्हणून या पूर्ण संख्येला दोन्ही निशेष भाग जातो, म्हणजेच पूर्ण भाग जाते. ही अशी आहे आपली 2ची कसोटी. आली असेल लक्षात तुम्हाला 2ची कसोटी, विभाज्यतेची 2ची कसोटी. आता बघा, यानंतर आपण पाहूया 4ची कसोटी. सोप्या शब्दामध्ये सांगतो. 2ची कसोटी काय म्हणते, तर लक्षात घ्या, म्हणजे 2 या संख्येने कोण्या संख्येला भाग जातो, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात, त्या संख्येला दोन्ही भाग जातो. आता बघूया आपण 4ची कसोटी. 4ची कसोटी. 4ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानी, एकक आणि दशक स्थानी म्हणजे 2 घरं, एकक आणि दशक स्थानी जे अंक असतात, एकक आणि दशक स्थानी जे अंक असतात, त्या संख्येला म्हणजे त्या संख्येच्या या 2 अंकाला जर 4ने निशेष भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. शिवाय या ठिकाणी आपल्याला 2 शून्य असले तरी त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. एखादं उदाहरण बघूया आपण. आता 1005 सॉरी, आपण उदाहरण घेऊया. 15,600 लिहिलं मी. या आपल्याला कोणते अंक बघायचे आहे, एकक आणि दशक स्थानचे. एकक आणि दशक स्थानी कोणते अंक आहे, तर 0 आहे. म्हणजेच या संख्येला 4ने निशेष भाग जातो, कारण त्याच्या एकक आणि दशक स्थानी 2 शून्य आहे. शिवाय या ठिकाणी एखादी संख्या जरी असती तरी, म्हणजे एकक आणि दशक स्थान 4ने जर या संख्येला भाग जात असेल, तर या पूर्ण संख्येला भाग 4ने जातो. आता बघूया, उदाहरण बघूया आपण. आता हे उदाहरण घेतलं, प्रत्यक्ष भाग देऊन बघूया, 4ने निशेष भाग जातो की 1, 5, 6, 0, 0. आपण काय म्हणलेलं आहे, शेवटचे 2 अंक बघायचे, 0, 0 आहे, किंवा एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर इथं समजा 12 असेल, 12ला 4ने भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता हे बघूया, जर एकक आणि दशक स्थानी 0, 0 असेल तर त्याला 4ने निशेष भाग जातो असं म्हणतात. आपण बघूया, 4 त्रिक 12, 3 उरले, 6 घेतले,
4 9 36 0 0 हा 0 इथं घेतला, शून्याचा भाग दिला, 4 0 0 परत 0 राहिला, हा 0 परत या ठिकाणी घेतला आणि परत 4 0 0 बघा बाकी काय राहिलेलं आहे 0 म्हणजे 4नी जर संख्येच्या शेवटी जर 0 0 असेल तर त्या संख्येला 4ने निश्चित भाग जातो. म्हणजेच आपल्याला कोणते अंक पाहायचे आहे शेवटचे 2 अंक एकक आणि दशक स्थानचे अंक आपल्याला पाहायचे आहेत. एकक आणि दशक स्थानचे अंक जर 0 0 असेल किंवा एकक आणि दशक स्थानच्या अंकाला 4ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता बघूया दुसरं एक संख्या घेऊया 9 7 5 आणि शेवटी 24 घेऊया. आता बघायचे कोणते अंक आहे आपल्याला शेवटचे 2 अंक. शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जातो का 4च्या फाड्यात येते का 4 6 24 म्हणजे जातो. म्हणून या संख्येला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातो. करून बघूया 4ने पूर्ण भाग जातो का ते 17,524 4 चौक 16 एक उरला 5 घेतला 4 त्रिक 12 3 उरले 2 घेतला 4 8 32 0 0 हे 4 इथे घेतला 4 1 4 बाकी किती उरले 0 उरले. म्हणजेच 4ची कसोटी आपल्याला अशी म्हणते आपल्याला शेवटचे 2 अंक म्हणजे एकक आणि दशक स्थानचा अंक पाहायचा. या जर संख्येला 4ने भाग जात असेल म्हणजे शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल किंवा शेवटचे 2 अंक जर 0 असेल तर या पूर्ण संख्येला म्हणजे 17,524 ला सुद्धा आपल्या 4ने भाग जातो. ही अशी आहे 4ची कसोटी. लक्षात आली असेल तुमच्या. यानंतर आपण बघूया 8ची कसोटी. 8ची कसोटी बघा 8ची कसोटी बघूया आपण. 8ची कसोटी आपण 4च्या कसोटीमध्ये बघितलं शेवटचे 2 अंक तर 8च्या कसोटीमध्ये आपल्याला शेवटचे 3 अंक बघायचे आहेत. शेवटचे 3 अंक किंवा शेवटी आपल्याला 3 0 असेल तरी त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. आता शेवटचे 3 अंक कोणते तर एककाचं दशकाचं आणि शतकाचे. हे शेवटचे 3 अंक बघायचे. या 3 अंकाला जर 8ने भाग जात असेल तर कितीही मोठी संख्या असू द्या त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. किंवा शेवटचे 3 अंक 0 असेल तरी या संख्येला जी दिलेली संख्या आहे त्याला 8ने पूर्ण भाग जातो निशेष भाग जातो. ही आहे आपली 8ची कसोटी. लक्षात आली असेल. एक उदाहरण घेऊन घेऊया आपण 4 5 6 0 0 0 3 0 आहे शेवटचे म्हणून या पूर्ण संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. जाते का ते बघूया. 8 1 8 8 16 33 8 चौक 32 8 45 8 6 48 8 5 किती 40 5 उरले 6 गेला 8 7 56 0 उरले. आता हे 3 0 आहेत 0 0 0 0 1 2 3 म्हणजे या संख्येला शेवटी जर 3 0 असेल तरी 8ने त्या संख्येला पूर्ण निशेष भाग जातो. इथं लक्षात आलं असेल. आणि शेवटचे 3 अंक जर त्या संख्येला 8ने भाग जात म्हणजे शेवटचे 3 अंक असेल एकक दशक शतक बघूया 8 शेवटचे 3 अंक 8 8 घेऊया आणि इथं 5 6 5 6 7 एवढी मोठी संख्या घेऊया आणि शेवटचे 3 अंक काय आहे 8 8 8 या म्हणून या पूर्ण संख्येला म्हणून मी पाहताक्षणी सांगू शकतो की या पूर्ण संख्येला जी एवढी मोठी संख्या दिलेली आहे त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. कारण शेवटचे 3 अंक काय आहे शेवटचे 3 अंकाला 8ने भाग जातो. म्हणजेच या पूर्ण संख्येला सुद्धा 8ने भाग जातो. म्हणजेच 8च्या कसोटीमध्ये आपल्याला शेवटचे 3 अंक पाहायचे आहे. हे इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतरच बघूया त्यानंतरची कसोटी आहे आपली 3ची कसोटी. 3ची कसोटी बघूया. 3ची कसोटी
तीनची कसोटी म्हणजे काय? तीननी कोण्या संख्येला निशेष भाग जातो हे पाहताक्षणी आपल्याला कळलं पाहिजे. त्याला तीनची कसोटी म्हणतात. तर तीनची कसोटी सांगते आपल्याला अंकाची बेरीज करायची आहे. काय करायची आहे? दिलेल्या अंकाची बेरीज करायची आहे. आणि त्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 भाग जाते. घेऊन पाहूया आपण. 7, 5, 6. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 0. आपल्याला काय करायचे आहे? अंकाची बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला सुद्धा 3 भाग जाते. बघूया आता बेरीज करून. चला 7 आणि 5 12, 12 आणि 6 किती? 18 आणि 0 किती झाले? 18. तर 18 ला 3 भाग जातो का? जातो. 3 6 हे 18 पूर्ण भाग जातो. म्हणजे 3ची कसोटी सांगते आपल्याला अंकाची बेरीज करून पाहायची. त्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर ही जी पूर्ण संख्या दिलेली आहे 7560 ला या पूर्ण संख्येला सुद्धा 3 निशेष भाग जातो. ही आहे 3ची कसोटी. आली लक्षात तुमच्या? 3ची कसोटी म्हणजे काय? अंकाची बेरीज करणे. त्यानंतरची कसोटी आहे आपली. कसोट्या अतिशय सोप्या आहेत. त्यांची कसोटी अंकाची बेरीज करणे. आता बघा 6ची कसोटी. 6चे 2 अवयव कोणते आहेत? तर आपण असे अवयव पाहिले बेत्रिक 6. म्हणजेच 6ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येला 2ची आणि 3ची कसोटी लागते. 2ची कसोटी काय म्हणते आपली? 0, 2, 4, 6 आणि 8. हे जर अंक एकक स्थानी असेल तर त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो. 3ची कसोटी काय म्हणते? अंकाची बेरीज करायची. अंकाची काय करायची? बेरीज करायची आणि त्या संख्येला 3ने भागायचं. ते जर भाग जात असेल तर त्या संख्येला आता बघा ह्या दोन्ही कसोट्या मिळून आपली 6ची कसोटी होते. म्हणजेच एखाद्या संख्येला आता एक संख्याच घेऊन आपण उदाहरणात बघूया. एखाद्या संख्येला बघा 150. 150 ला 6 निशेष भाग जातो का? तर हे पाहण्यासाठी आपण बघायचं. पहिला इथं 2 बेत्रिक 6 होते. 2ची कसोटी लागते का? 2ची कसोटी काय म्हणते? एकक स्थानी 0. 3ची कसोटी काय म्हणते? अंकाची बेरीज करायची. 1 आणि 5 6 म्हणजे 3 दोन्ही 6. म्हणजेच या संख्येला जर ह्या दोन्ही कसोट्या लागत असेल तर त्याला 6ने निशेष भाग जातो. त्याला कशाने भाग जातो? 6ने सुद्धा भाग जातो. ही झाली आपली 6ची कसोटी. आलं लक्षात तुमच्या? अतिशय सोप्या कसोट्या आहेत. 6 कोणाच्या गुणाकाराने होते? बेत्रिक 6. म्हणजे 6ने एखाद्या संख्येला भाग जाण्यासाठी त्या संख्येला ह्या दोन्ही कसोट्या लागल्या पाहिजेत. 2ची कसोटी लागली पाहिजे आणि 3ची कसोटी लागली. हे दोन्ही जर कसोट्या लागत असेल तर त्याला त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. जर लागत नसेल तर 6ने निशेष भाग जात नाही. ही अशी झाली 6ची कसोटी. त्यानंतर आपण बघूया 9ची कसोटी. ज्याप्रमाणे 9ची कसोटी बघूया आता. 9ची कसोटी हे बेसिक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तेव्हाच आपण समोरचे उदाहरण सोडूया. आणि जेव्हा आपण उदाहरण सोडू तेव्हा सुद्धा आपण हे बेसिक क्लिअर करत जाऊया. 9ची कसोटी काय म्हणते? ज्याप्रमाणे 3ची कसोटी आहे ना अंकाची बेरीज, तशीच 9ची सुद्धा कसोटी आहे. अंकाची बेरीज करायची. अंकाची काय करायची? अंकाची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 9ने भागायचं. जर त्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. आपण एखादी संख्या घेऊन बघूया. ही संख्या घेऊन बघूया. आता याची बेरीज करूया. 3 संख्या घेतल्या, याला 9ने भाग जातो का? पाहताक्षणी आपल्याला समजते, परंतु मी सोपं उदाहरण यासाठी घेतलंय. तर बघा 9 1 9 9 2 8 9 3 27. 27 ला 9 भाग जातो का? 9 3 27. निशेष भाग जातो का? पूर्ण. बाकी 0 राहिलं पाहिजे आपलं. बाकी काय राहिलं पाहिजे? 0 राहिलं पाहिजे. आता बघा या 27 ला म्हणजे ह्या अंकाच्या बेरजेला 27 ला 9ने भाग गेला म्हणजे या 999 या संख्येला सुद्धा 9ने भाग जातो. हे आपल्याला पाहताक्षणी
लक्षात येतं. अशा प्रकारे ही 9ची कसोटी आहे. 9ची आणि 3ची कसोटी सारखीच आहे. 9ची आणि 3ची कसोटी सारखीच आहे. कोणतीही कसोटी आपल्याला सहज ओळखता येते. बघा 18ची कसोटी तुम्हीच तयार करू शकता. 18ची कसोटी कशी? 18 म्हणजे काय? 18 म्हणजेच 9 दोन्ही 18 है ना? मग ज्या संख्येला 2ची कसोटी लागत असेल आणि 9ची कसोटी लागत असेल त्या संख्येला 18 ने सुद्धा भाग जातो. पण त्यासाठी 9 दोन्ही 18 2ची कसोटी आणि 9ची कसोटी ह्या दोन्ही कसोट्या लागल्या पाहिजेत. ह्या जर दोन्ही कसोट्या लागत असेल तर त्या संख्येला सुद्धा 18 ने भाग जातो. ही झाली 18ची कसोटी. आता आपण बघूया 5 आणि 10ची कसोटी. 5ची कसोटी काय म्हणते? 5ची कसोटी अतिशय सोपी आहे. 5ची कसोटी म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. 5 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजेच पूर्ण भाग जातो. बाकी काहीच उरत नाही. पण काय 5ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल आणि 5 असेल. आता कितीही मोठी संख्या घ्या तुम्ही. 5, 6, 7, 8, 9 आणि 0. या संख्येला पूर्ण भाग जाते का? म्हणजे बाकी काही उरत नाही का? तर आपल्याला पाहता क्षणी ओळखता येते. 5ची कसोटी म्हणते आपली की एकक स्थानी 0 असला पाहिजे. हाय 0. मग या संख्येला पूर्ण संख्येला 5 ने निशेष भाग जातो. किंवा एकक स्थानी काय असलं पाहिजे? 5 असलं पाहिजे. या दोन पैकी म्हणजे 0 किंवा 5 या दोन पैकी जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. ही झाली आपली 5ची कसोटी. यानंतर आपण बघूया 10ची कसोटी. हे बेसिक आहे. बेसिक लक्षात घ्या आणि इझी आहे. कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो हे पाहण्यासाठीच आपण हे कसोट्या पाहत आहोत. आता 10ची कसोटी. 10ची कसोटी अतिशय सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असते त्याला 10 ने भाग जाते. मग बघा हाय 0 मग या संख्येला 10 ने भाग जाते. हाय 0 या संख्येला 10 ने भाग जाते. म्हणजे शेवटी 0 असलं पाहिजे. 10ची कसोटी म्हणते शेवटी काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. ही झाली आपली 10ची कसोटी. ही झाली आपली 10ची कसोटी. अशा प्रकारे आपण ह्या कसोट्या पाहत आहोत. आता आपण बघूया शेवटची एक कसोटी. ती कसोटी आहे 11ची कसोटी. चला 11ची कसोटी बघूया आता. ही पण अतिशय सोपी आहे. 11ची कसोटी. बघा एक उदाहरण घेऊया. 59,125. आता या संख्येला 11 ने निशेष भाग जातो का? नाही. तर हे कसं ओळखायचं? तर 11ची कसोटी काय म्हणते बघा. एक संख्या आड म्हणजेच एक संख्या आड अंकाची बेरीज करायची. एक संख्या आड काय करायची? अंकाची बेरीज करायची. म्हणजेच विषम संख्या विषम स्थानाची त्यानंतर समस्थानाची बेरीज करायची. इथे समजून घेऊया आपण, तुम्हाला समजतेच. पहिली संख्या 5 आहे घेतली. त्यानंतर एक संख्या आड हे 9 सोडले त्यानंतर 1 घेतली. त्यानंतर 2 सोडले 5 घेतली. याची बेरीज केली किती येते रे? 5 आणि 1 6 6 5 11 आली. त्यानंतर परत 9 एक अंक सोडून करत आहोत. त्यानंतर 1 सोडला 2 घेतलं. याची पण बेरीज 11 आली. तर बघा 11ची कसोटी काय म्हणते? एक संख्या आड अंकाची बेरीज करायची. एक संख्या सोडून जे अंक येतात त्या अंकाची काय करायची? बेरीज करायची. ते अंकच बेरीज करायची आणि त्या बेरजेचा फरक काढायचा. आता बघा बेरीज किती आली? वरच्या अंका म्हणजे एक घर सोडून आलेल्या अंकाची 11 आली. दुसरं पण एक घर सोडून आलेल्या अंकाची 11 आली. मग याची वजाबाकी करायची. याची वजाबाकी किती आली? 0. म्हणजे हा जो फरक आहे हा फरक जर 0 येत असेल किंवा
11च्या पटीत येत असेल. 11चे पट म्हणजे काय? 11 एक 11, 11 दोन्ही 22, 11 11 तीन 33, 11 चौक 44, 11 पाची 55, 11 सहाशे 66, 11 सहा 77, 11 आठी 88, 11 नऊ 99, 11 दहा म्हणजे 11च्या पटीत येत असेल. हा फरक इथं 0 आला. 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. इथं किती आला फरक? 0 आला. तर बघा मग आपली संख्या आहे 59,125. याला 11ने निशेष भाग जातो का? ते पाहूया. इथं काय म्हणलंय? संख्येचे विषम स्थानाचे घर एकत्र करून त्याची बेरीज करून आणि समस्थानाचे घर एकत्र करून त्याची बेरीज करून त्याची वजाबाकी करायची आणि आलेला फरक हा 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्याला 11ने निशेष भाग जातो. तर आपला फरक आता इथं 0 आला. तर 11ने निशेष भाग जातो का बघूया आपण. तर बघा 11 पाची 55, 9 5 गेले 4 राहिले 1, 11 त्रिक 33. बघा 8 आणि 3 11, 1 हातचे आले 8 राहिले बरोबर आहे. त्यानंतर 2 घेतले. 11 साते 77, 7 आणि 5 12 हातचे आले 5 उरले. त्यानंतर शेवटी 5, 11 पाची 55. अशा प्रकारे आपली बघा बाकी 0 आली. 11ने या संख्येला निशेष भाग दिला. तर हे मला पाहताक्षणी केव्हा कळलं? तर मी एक घर सोडून अंकाची बेरीज केली. त्यानंतर परत एक घर सोडून दुसऱ्या स्थानी म्हणजे समस्थानी असणाऱ्या अंकाची बेरीज केली आणि विषम स्थानी असणाऱ्या अंकाची बेरीज केली आणि त्या बेरजेची वजाबाकी म्हणजे फरक आला. फरक जर 0 आला तरी त्या संख्येला 11ने भाग जातो. फरक जर 11 आला, 22 आला, 33 आला, 44 आला, 55 आला, 66 आला, 77 आला, 88 आला, 99 आला म्हणजे 11च्या पटीत आला तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. ही आपली आहे 11ची कसोटी. आता आपण एक छानपैकी सूत्र बघूया सरासरीचं. सरासरी म्हणजेच काय? सरासरी कशाला म्हणतात? हे आपण पाहूया आणि याच्यानंतर आपण स्वाध्याय 2.1 ला सुरुवात करूया आणि ज्या ठिकाणी काही कन्सेप्ट येतील ते कन्सेप्ट आपण क्लिअर करत जाऊया. चला तर बघा सरासरी कशाला म्हणतात? सरासरी बरोबर एकूण संख्याची बेरीज. एकूण संख्याची बेरीज भागिला एकूण संख्या भागिले एकूण संख्या. यालाच मध्यमान असे म्हणतात. यालाच मध्यमान असे म्हणतात. मध्यमान म्हणजेच मधली संख्या. मराठी भाषेत आपल्या मध्यमान म्हणजेच काय? मधली संख्या. आता बघा मी 3 संख्या दिल्या 4, 5 आणि 6 संख्या दिल्या आणि मी सांगितलं याची सरासरी काढा. याचं मधलं अंक कोणता आहे ते काढा. तर मी काय करणार? एकूण संख्येची बेरीज 3 संख्या दिल्या आपल्या 4 अधिक 5 अधिक 6 याची बेरीज करणार आणि किती संख्या आहे ते? 3 आहेत. आता बघा 4 आणि 5 9, 9 आणि 6 9 आणि 6 15, 15 भागिला 3, 3 एक 3, 3 पाची 15. तर सरासरी काय आली आपली? मध्यमान काय आलं? 5. म्हणजे मधली संख्या काय आली? 5 आली. अशा जास्तीच्या संख्या सुद्धा देऊ शकतात म्हणून हे लक्षात ठेवायचं. सरासरी म्हणजेच मध्यमान, मध्यमान म्हणजेच मधली संख्या. आता जास्त संख्या दिलेल्या असेल तेव्हा सुद्धा मध्यमान काढायचं असलं बघा 1, 2, 3, 4, 5, 6 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि याचं म्हणलं मध्यमान काढा. मधली संख्या काढा 7. मग या सर्व संख्येची बेरीज करायची. या सर्व संख्येची काय करायची? बेरीज करायची आणि त्याला भागीला जेवढ्या संख्या आहे 7 संख्या 7 न भागायचं. मग आपल्याला कोणती संख्या मिळणार आहे? मधली संख्या मिळणार आहे. म्हणजेच ती आपली काय असणार आहे? सरासरी. ते आपलंच काय असणार आहे? मध्यमान असणार आहे. ते आपलंच काय असणार आहे? मधली संख्या असणार आहे. अशा प्रकारे आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत. तर बघा आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहत असताना भागाकाराची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण विभाजक कशाला म्हणतात? विभाज्य कशाला म्हणतात? भाज्य कशाला म्हणतात? भाजक कशाला म्हणतात? बाकी कशाला म्हणतात?
भागाकार कशाला म्हणतात, हे सर्व काही पाहिलेलं आहे. आणि विभाजितच्या कसोट्यामध्ये थोडक्यात उजळणी घेतो आपण. 2ची कसोटी पाहिलेली आहे बघा. उजळणी थोडक्यात 2ची कसोटी पाहिलेली, 4ची पाहिली, 8ची पाहिली, त्यानंतर 3ची पाहिली, 6ची पाहिली, 9ची पाहिली, 18ची पाहिली. कसोटी हा. 5ची पाहिली, 10ची पाहिली, 11ची पाहिली. एवढ्या कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि ह्या अतिशय सोप्या कसोट्या आहेत. 2ची कसोटी म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्येला निशेष 2 भाग जातो. 4ची कसोटी म्हणजे शेवटी 0, 0 2 वेळा असायला पाहिजे, म्हणजे दोन घरं शेवटचे एकक आणि दशकचं. त्या संख्येला 4 भाग जात असेल 2 घराला, तर पूर्ण संख्येला 4 भाग जाते. 8 काय म्हणते, शेवटी 3 शून्य असेल आणि शेवटच्या 3 अंकाला जर 8 भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला 8 भाग जाते. 3ची कसोटी अंकाची बेरीज करायची. 6ची कसोटी केव्हा लागेल? 2ची बेत्रिक 6 होते ना. 2ची कसोटी आणि 3ची कसोटी लागेल तेव्हा 6 ने सुद्धा त्या संख्येला भाग जाईल. 9ची कसोटी हे सुद्धा अंकाची बेरीज आहेत. 18, 9 दोन्ही 18, 2ची आणि 9ची कसोटी. 5ची कसोटी काय म्हणते, शेवटी 5 आणि 0 असेल. 10ची कसोटी शेवटी 0 असेल. 11ची कसोटी अतिशय महत्वाची आहे. एक घर सोडून विषम असणाऱ्या घराची संख्या याची बेरीज करायची, सम असणाऱ्या घराची संख्या याची बेरीज करायची आणि त्याचा फरक काढायचा. त्याचा फरक जर 0 येत असेल किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. अशा प्रकारे आपण विभाज्यतेच्या कसोट्या, भागाकाराची जी क्रिया आहेत, भागाकारामध्ये जे पद दिलेले आहेत, भाजक कशाला म्हणतात, भाज्य कशाला म्हणतात, विभाजक कशाला म्हणतात, मूळ अवयव कशा प्रकारे करायचे, हे सर्व पाहिलेलं आहे. आणि हा व्हिडिओ बेसिक व्हिडिओ म्हणून तुम्ही पहा आणि याच्यानंतरची उदाहरणं आपण सोडवणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.